माय ट्रेडिंग चॅनल. आज तारीख आहे 28 फेब्रुवारी 2025 आणि शुक्रवार आहे आज. तर आज आपण एक ट्रेड घेतला होता, ज्यामध्ये आपल्याला छोटासा प्रॉफिट झाला 1057 रुपये. निफ्टी 22,300 पुट घेतला होता आपण. तर आपण पोझिशन डिटेल्स पाहूया. सुरुवातीला आपण 75 क्वांटिटी घेतल्या होत्या 108 रुपयाच्या प्राईजवर, आणि नंतर त्या 75 क्वांटिटी सेल केल्या 122 रुपयाच्या प्राईजवर. म्हणजे एका क्वांटिटी मागे जवळपास आपण 14 रुपये काढले आणि आपला टोटल प्रॉफिट हा 1057 रुपये आहे. तर आपण ट्रेड पाहूयात. 9:31 घेतला होता आपण आणि 9:35 सेल केला, म्हणजे 4च मिनटात. तर आपण चार्टवरती जाऊयात. तर मार्केट आज जवळपास 70 पॉईंटने गॅप डाऊन ओपन झालं होतं. कालची क्लोजिंग 22,520च्या आसपास होती आणि आज 22,430 म्हणजे गॅप डाऊन ओपन झालं होतं. आणि इथे एक लेवल होती 22,500. इथे एक पॅनिक सेलिंग होणार होती, जसं की चार्टवर दिसत होतं थोडंसं. पण मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि त्यानंतर मी इथे ट्रेड घेतला. ज्यावेळेस मार्केटने थोडंसं कन्सॉलिडेशन केलं या लेवलवर आणि या लाल कॅन्डलमध्ये आपण ट्रेड घेतला होता. आणि या इथे जसं थोडंसं होल्ड केलं मार्केटने, तर आपण एक्झिट मारून टाकलं. आपण प्रॉफिट बुक केला 1,000 रुपये आणि आपला ट्रेड होता जवळपास 7,500 रुपयाच्या आसपास. म्हणजे आपण जवळपास 13% रिटर्न काढला आहे या ट्रेडमध्ये. चांगला रिटर्न आहे. आणि आज महिन्याची शेवटची तारीख आहे, तर उद्यापासून आपण 2 लॉटने ट्रेडिंग करणार आहोत. थोडासा एक्सपिरियन्स नवीन राहील आपल्यासाठी, थोडीशी रिस्क राहणार आणि थोडा रिवॉर्ड पण मोठा राहील आपला. आणि आपण जो आज प्रॉफिट बुक केला, 1 मिनिट. तर ऑप्शनचं सांगू थोडंसं मी. तर आपण 108ला म्हणजे या रेंजवर असताना बाय केलं होतं आणि 122 म्हणजे इथे सेल केलं. आणि ह्या ऑप्शनने हाय मारला होता जवळपास 150च्या आसपास. म्हणजे आपला प्रॉफिट जवळपास 3,000 रुपयापर्यंत झाला असता. पण माझ्याकडून चूक झाली, मी होल्ड नाही केलं. बहुतेक माग 8 दिवस गॅप घेतला होता, त्या गॅपमुळे थोडंसं फोकस नाही राहिला ट्रेडमध्ये. तर काही प्रॉब्लेम नाही. आपण मार्चपासून आपल्या चुका सुधारूयात आपण. आणि आज आपला कंटिन्यू दुसरा दिवस आहे प्रॉफिटचा. माग आपले कंटिन्यू 6 दिवस लॉस झाले होते. तर आपण थोडासा पॉझिटिव्ह माइंडसेटने मार्च महिन्यामध्ये ट्रेडिंग करूयात. सो थँक्यू.